मराठा उपसमितीची बैठक संपलेली आहे। जरांगेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बैठक सुरू होती। मराठा उपसमितीची बैठक संपलेली आहे। विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली आहे। मात्र या बैठकीवर आता काय निर्णय आलाय हे देखील समोर आलेलं नाहीये। जरांगे पाटील मुंबईतल्या आंदोलनावर ठाम असल्याची माहिती आहे। मराठा उपसमितीची एक महत्त्वाची बैठक आज सुरू होती आणि बैठक आता संपलेली आहे। त्यामुळे या बैठकीत काय निर्णय घेण्यात आलाय याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये। एक अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। जरांगे पाटलांचा 29 ऑगस्टला मुंबईमध्ये मोर्चा धडकणार आहे आणि अशातच याच मुद्द्यावर मराठा उपसमितीची एक महत्त्वाची बैठक सुरू होती। बैठक आता संपन्न झालेली आहे। या बैठकीत आंदोलनाला धरून कोणत्या मुद्द्यावर चर्चा झालेली आहे, आंदोलनावर काय निर्णय घेण्यात आलेला आहे हे समोर आलेलं नाहीये। त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे उपसमितीच्या बैठकीत कोणता निर्णय लागलाय याकडे। एक अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मनोज जरांगे पाटलांचा 29 ऑगस्टला मुंबईमध्ये आंदोलन होणार आहे, मोर्चा धडकणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मराठा उपसमितीची महत्त्वाची बैठक सुरू होती। या संदर्भात अधिकची अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, मराठा उपसमितीची महत्त्वाची बैठक संपन्न झालेली आहे, कोणता निर्णय यामध्ये घेण्यात आलेला आहे, काही अपडेट्स मिळालेत का? नक्कीच ही महत्त्वाची बैठक आहे ती पार पडली म्हणावे लागणार आहे, कारण की मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आहे ती झालेली आहे आणि या बैठकीनंतर सगळे जे उपसमितीमधले नेते आहेत ते आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील जाऊन भेटणार आहेत आणि त्यामध्ये बैठकीतले जो काही निर्णय आहे तो देखील सांगितला जाणार आहे। त्यानंतरूनच विखे पाटील आहे ते माध्यमांशी बोलतील असं सांगितलं जातं। त्यामुळे आता नेमकं मनोज जरांगे पाटील यांना कुठल्या ठिकाणी आंदोलनासाठी सरकार परवानगी देते हे देखील पाहणं गरजेचं आहे। अतिशय महत्त्वाची बातमी आहे गणेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर मराठा आरक्षण उपसमितीतील सदस्य असलेले सगळे मंत्री आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला अगदी थोड्या वेळात जाणार आहेत। बैठकीत झालेल्या चर्चेबाबतची संपूर्ण माहिती हे मुख्यमंत्र्यांना देणार असल्याची माहिती मिळते। समितीचे अध्यक्ष विखे पाटील आणि इतर सदस्य मंत्री मुख्यमंत्र्यांना याबाबतची संपूर्ण माहिती देणार आहेत। अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मराठा उपसमितीने आज बैठक घेतलेली होती आणि या बैठकीत जो निर्णय झालाय तो सर्वात आधी मुख्यमंत्र्यांना कळवला जाणार आहे। तर अतिशय महत्त्वाची बातमी आहे। 29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटलांचं मुंबईमध्ये आंदोलन होणार आहे, मोर्चा निघणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर मराठा उपसमितीने आज बैठक घेतलेली होती आणि या बैठकीत जो निर्णय झालेला आहे त्या निर्णयावर आता तो निर्णय काय आहे याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। तर मराठा आरक्षण उपसमितीतील सदस्य असलेले सगळे मंत्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीला अगदी थोड्याच वेळात जाणार आहेत आणि या बैठकीत जो निर्णय झालेला आहे, जी चर्चा झालेली आहे त्याबाबतची संपूर्ण माहिती विस्ताराने मुख्यमंत्र्यांना देणार। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।